जंगली शेळ्या आणि गावठी शेळ्या. जंगली शेळ्या ह्या रानामध्ये असतात आणि गावठी शेळ्या हे पालन केलेले असतात. पालन केलेल्या शेळ्यांना एक शेळी पालन करता रानामध्ये घेऊन चरण्यासाठी जातो. त्या गावामध्ये खूप बर्फवृष्टी होते आणि त्या बर्फवृष्टीमध्ये जंगली शेळ्या त्याच्या शेळ्यामध्ये मिक्स होऊन त्याच्या घरापर्यंत येतात. घरापर्यंत आल्यानंतर तो असा विचार करतो, ह्या आपल्याला मोफत मिळालेल्या शेळ्या आहेत, आपण ह्यांना खूप खाऊ पिऊ घालू. खाऊ पिऊ घातल्यानंतर ह्या आपल्यापाशीच राहतील, ह्या जंगलामध्ये जाणारच नाही. परंतु असं न होता एक दिवस सूर्य उगवतो आणि ती बर्फवृष्टी बंद होते. मग त्यावरती जंगली शेळ्या निघून जाण्यासाठी जातात, परंतु त्याला खूप वाईट वाटतं. त्या म्हणतात की तू हे चुकीचं केलेलं आहे. त्यावरती तो म्हणतो कशाबद्दल, तर त्या म्हणतात की तू आम्हाला खायला लालच देऊन इथे ठेवण्याचा प्रयत्न करतोय, परंतु हे असं होणे शक्यच नाही. तुझ्या पाळीव शेळ्या आहेत, त्यास तुला खूप मदत करतील आणि तू खूप मोठा होशील. यावरती तो असा विचार करतो की मी आधीपासूनच माझ्या पाळीव शेळ्यांना खाऊ घातलं असतं तर खूप बरं झालं असतं, दुर्लक्ष केलं नसतं तर खूप बरं झालं असतं. म्हणून कधी दुर्लक्ष करून तो नवीन शेळ्या आणल्यानंतर त्यांनाच खाऊ घालायचा प्रयत्न करतो व जुन्या शेळ्यांना काहीही घालत नाही. हे वाईट वाटत असतं, परंतु त्याला वाटतं की ह्या शेळ्यांनी इथंच राहावं, म्हणून तो हे प्रयत्न करत असतो. काही दिवसानंतर त्या शेळ्यांना असं वाटतं की हा आपल्यावरती प्रेम करतोय आणि पाळीव शेळ्यावरती प्रेम करत नाही. मग त्यावरती त्या विचार करतात की तू जर तुझ्या जुन्या पाळीव शेळ्यांवरती प्रेम केलंस तर तेच तुला खूप फायद्याचं होईल, कारण आम्ही कधी ना कधी इथून निघून जाणारच आहोत. यावरती तो म्हणतो की तुम्ही इथे राहावं असं मला वाटतं, परंतु त्या म्हणतात की मी इथे राहिलो तरीही याचा तुला काहीही फायदा होणार नाही, तू विचार करू शकतो.